प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। ठाणे जिल्ह्यात प्रतिष्ठेच्या झालेल्या कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत। 2 तारखेला मतदान होणार आहे। महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बदलापूरमध्ये येणार आहेत। त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे। माझ्या पाठीमागे जर तुम्ही पाहिलं तर बदलापूरच्या या घोरपडे मैदानामध्ये तब्बल 20,000 लोकांना बसण्याची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण अंतिम तयारी झालेली आहे। आणि सायंकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बदलापूर शहरामध्ये येणार आहेत आणि याचविषयी संपूर्ण माहिती देण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे शहर प्रमुख माजी नगराध्यक्ष वामनदादा जोडलेले आहेत। दादा, ठाण्यामध्ये स्वागत। सगळी तयारी अंतिम टप्प्यामध्ये येऊन टिपलेली आहे। शिवसैनिकांचा उत्साह आनंद वाढलेला आहे, काय सांगाल? नक्कीच आज आमचे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब बदलापूरच्या सर्व मतदारांना संबोधित करता येणार आहे। जे बदलापूरचं विजन आहे ते विजन घेऊन आम्ही या बदलापूर शहरामध्ये काम करतो आणि विकास हा होतच राहत होतो। बदलापूर शहरामध्ये कमसे कम 900 कोटी रुपयाचा निधी एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे आणि अजून आमचे जे काय पुढचे फ्युचरचे प्रोजेक्ट आहेत त्यासाठी सुद्धा आज नक्कीच त्यांच्या वाणीतने ते या बदलापूरच्या जनतेला संबोधित करतील आणि बदलापूरच्या जनतेला मला विश्वास आहे की आजपर्यंत त्यांनी एक हाती सत्ता ही शिवसेनेच्या पदरात पाडलेली आहे आणि नक्कीच आता येणाऱ्या 2 डिसेंबरला सुद्धा सर्वात जास्तीत जास्त मतदान करून शिवसेनेचा एक हाती भगवा नगरपालिकेवर फडकवतील आणि या बदलापूर शहराचा चेहरामोहरा बदलवण्याचं काम आमचे सर्व शिवसैनिक आमच्या पक्षाचे मुख्य नेते नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली करतील। जेव्हा जेव्हा साहेब आलेले तेव्हा शहराला काही ना काही भेट त्यांनी दिलेली आहे। आज काही भेट मिळेल का? 100% प्रत्येक डीपीआर हा नगरपालिकेने बनवला, नगरविकास खात्याकडे मंजुरी जातो आणि मला वाटतं वामन म्हात्रेंनी आजपर्यंत जोही प्रस्ताव घेऊन गेलेला आहे ताबडतोब त्याची दखल घेऊन त्याला मंजुरी देण्यात आली। नक्कीच आपण वामनदादा मात्र यांच्यासोबत संवाद साधलेला आहे आणि संपूर्ण ही तयारी आपण बघू शकतो। अंतिम टप्प्यामध्ये ही तयारी येऊन पोहोचलेली आहे। सगळी आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। स्टेज जर आपण पाहिलं तर या ठिकाणी सर्व व्हीव्हीआयपी यांना बसण्याची व्यवस्था असेल। सोबतच जेवढेही शिवसेनेचे शिलेदार आहेत, जेवढेही उमेदवार आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। संपूर्ण आपण बघू शकतो एलईडी स्क्रीन आपल्याला पाहायला मिळते, भव्य दिव्य हा स्टेज आपल्याला पाहायला मिळतं आणि जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत आपण बघू शकतो बसण्यासाठी लोकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आणि खरं तर ठाणे जिल्ह्यात प्रतिष्ठेची अशी झालेली कुळगाव बदलापूर नगर परिषदेची ही निवडणूक असणार आहेत। अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये या संपूर्ण निवडणुका पार पडत आहेत आणि आज बदलापूरकर वासियांना मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येणार आहेत। काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील बदलापूर शहरामध्ये येऊन गेलेले आणि त्याच्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांची सभा शहरात संपन्न होणार आहे। त्यामुळे ते शहरवासियांना काय गिफ्ट देणार, कोणकोणतं आश्वासन त्यांच्या माध्यमातून दिलं जाणार तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर संपूर्ण ही तयारी कशा प्रकारची आहे हे आपण पाहू शकतो। खरं तर ठाणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेची सत्ता मागील अनेक वर्ष आहे। बदलापूर नगर परिषदेवरती शिवसेनेचा भगवा मागील अनेक वर्षांपासून फडकावला जातो। शिवसेनेचा बालेकिल्ला ठाणे जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि अशातच आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बदलापूर शहरात येणार असल्यामुळे आपण बघू शकतो ही संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे। हे आयोजन अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेलं आहे आणि आज सायंकाळी 5 वाजता या सभेला सुरुवात होणार आहे आणि सायंकाळी 6च्या सुमारास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बदलापूर शहरामध्ये येतील अशी शक्यता जी आहे ती सांगण्यात आलेली आहे। ठाणे शहरातील व ठाणे जिल्ह्यातील अशी प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। ठाणे जिल्ह्यातल्या अशाच घडामोडी पाहण्यासाठी आताच ठाणे लाईव्हच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा। तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।